नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज बनवायची होती मला चिकन बिर्याणी. इथे चिकन घेतलेलं आहे मी. मला थोडीशी चिकन बिर्याणी बनवायची होती. चिकन घेतलेलं आहे, थोडंसं दही टाकलेलं आहे, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, धना पावडर टाकली, थोडासा आपला घरचा काळा मसाला टाकला, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडीशी हळद पण टाकली आणि मटन मसाला पण टाकायचा थोडासा आणि मीठ पण टाकून घेतलं आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. खूप छान होते अशा पद्धतीने पण. आणि थोड्याशा 2-4 हिरवी मिरच्या टाकल्या, कारण थोडंसं कमी वाटत होतं मला तिखट, त्याच्यामुळे थोड्याशा मिरच्या टाकून घेतल्या आणि 2-4 पुदिन्याचे पानं टाकून घेतले. छान लागतं आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं. इथे बघा मी पाणी ठेवून घेतलं तांदूळ उकडून घेण्यासाठी आणि पाण्यामध्ये तेजपान, दालचिनी, 1-2 लवंग, 1-2 मिरे टाकून घ्यायचे, कारण त्याची टेस्ट थोडीशी येते ना, म्हणून टाकते मी. मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं. आणि हे जे मी टाकलेलं आहे ते मी दालचिनी आणि शहाजिरी मिक्सरमधून काढून ठेवते. मला म्हणजे भाज्यांना वगैरे वापरायला लागते, त्याच्यामुळे ते पण थोडंसं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. पण तांदूळ नुसतं पाण्यामध्ये उकडून घेतो ना, त्याच्यामुळे ते भातासारखं लागतं. मग ही दालचिनी शहाजिरी मिक्सरमधून काढून घेतली, ते थोडंसं टाकलं ना, थोडी चव लागते, अशी टेस्ट लागते बिर्याणी. इकडे तोपर्यंत छान असं मॅग्नेट झालं बघा, असं झालेलं आहे. थोड्या वेळ ठेवून दिलं तर छान होतं ते. इथे तांदूळ वगैरे मी उकडून घेतला आणि चाळणीमध्ये पण काढून घेतला. जास्ती उकडायचा नाही, थोडासाच उकडून घ्यायचा तांदूळ, कारण जास्ती उकडले नसतं त्याचे तुकडे पडून जातात लगेच. बघा इथे एवढा उकडून घेतलेला आहे. तेल टाकलं, थोडीशीच बनवायची होती त्याच्यामुळे छोटंसंच पातेलं घेतलेलं आहे मी. खाली तेल टाकून घेतलं, मग त्याच्यावरती तांदूळ टाकला आणि त्याच्यावरती पीस ठेवले थोडे थोडे. तर बघा अशा पद्धतीने बनवते मी. आणि अजून वरतून तांदूळ टाकून घेतला थोडासा. खूप छान होते आणि मी अशाच पद्धतीने बनवत असते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवायची. आणि इथे तळून घेतलेला कांद्याने तर खूप छान टेस्ट येते, कांदा टाकलाच पाहिजे. तर बघा इथे कांदा टाकून मी अजून वरती थोडे पीस ठेवून घेतले. मिरची पण आहे, पण ते मिरची नाही राहत, मिरची एकदम अशी बारीक मिक्स होऊन जाते शिजल्यानंतर, अशी दिसणार पण नाही की त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे. तर बघा इथं थोडा थोडा करून सगळा तांदूळ मी टाकून घेतला. जास्ती तांदूळ शिजला की अशी बिर्याणी मोकळी मोकळी नाही होत, अशी चिकट चिकट लागते. आणि उरला होता तेवढा कांदा तळून घेतलेला, ते टाकून घेतला वरतून मी. इथे झालेलं आहे पूर्ण माझं, लेअरवर लेअर दिलेले आहेत बिर्याणीचे. बघा इथे थोडासा पुदिना ठेवून घेतला वरती. मी बाहेरचा मसाला काहीच वापरत नाही. जो बिर्याणीचा मसाला असतो ना बाहेरचा, तो मसाला मी काहीच वापरत नाही. घरातच सगळं मसाला काढूनच त्याचीच बिर्याणी बनवत असते. ते आवडतच नाही मला. बघा इथं कोथिंबीर पण एकदम बारीक कट करून चिरून घेतली आणि थोडंसं तेल टाकलं वरतून थोडंसं. आणि खूप छान होते. थोडंसं तेल टाकून घ्यायचं, कारण असं चिकटत पण नाही, जास्ती चिकट पण नाही होत. आणि थोडासा कलर टाकून घेतला. कलरशिवाय तर बिर्याणीची मजाच नाही. थोडा वेळ ठेवून दिलं झाकून. झालेली आहे इथं तयार माझी बिर्याणी. छान असं हलवून घेतलं, हलक्या हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं, कारण ते लगेच असं म्हणजे चिकट व्हायला बघतं, ते तुकडे पडायला बघतात तांदळाचे. तर चला या सर्वांनी बिर्याणी खायला. तर अशी झालेली आहे माझी बिर्याणी. तर कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. चला बाय बाय.